शेतकरी कर्जमाफी आणि ई-केवायसी प्रक्रिया सविस्तर माहिती। राज्य शासनाच्या सहकार विभागाने 22 जुलै 2026 पासून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये शासनाने काही अत्यंत महत्त्वाचे बदल केले आहेत। खालील मुद्द्यांच्या आधारे ही संपूर्ण प्रक्रिया सविस्तर समजून घेऊ शकता। 1. ई-केवायसी प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल। केवळ बायोमेट्रिक पद्धत अनिवार्य। आता कर्जमाफीची केवायसी प्रक्रिया फक्त आणि फक्त बायोमेट्रिक पद्धतीनेच थंब लावून बोटांचे ठसे पूर्ण केली जाणार आहे। OTP सुविधा बंद। यापूर्वी मोबाईलवर येणाऱ्या OTPद्वारे केवायसी करण्याची जी सोय होती ती शासनाने पूर्णपणे बंद केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष केंद्रावर जाऊनच अंगठा लावावा लागेल। 2. केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे। ज्या पात्र शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत येईल त्यांनी केंद्रावर जाताना खालील कागदपत्रे आणि माहिती सोबत ठेवणे अनिवार्य आहे। आधार क्रमांक, विशिष्ट फॉर्म ID, बँक पासबुक आणि ओळखपत्र नोंदणीसाठी आवश्यकतेनुसार। 3. केवायसी कुठे करावी? शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या अधिकृत आपले सरकार सेवा केंद्रात, CSC सेंटर किंवा शासन निर्धारित केलेल्या केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी। 4. केवायसी करताना शेतकऱ्यांनी घ्यायची विशेष काळजी। माहितीची कसून पडताळणी। पोर्टलवर तुमची कर्जखात्याची माहिती, आधार नंबर आणि शेतजमिनीच्या क्षेत्राची माहिती दाखवली जाईल। ही सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा आणि त्यानंतरच आपले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण करा। आक्षेप नोंदवण्याची सुविधा। जर वरील दाखवलेल्या माहितीत काही तफावत किंवा चूक आढळली, उदा. चुकीची कर्ज रक्कम किंवा चुकीचे शेतजमीन क्षेत्र, तर तुम्ही केवायसी करतानाच जागेवरच आपला आक्षेप नोंदवू शकता। तुमचा हा आक्षेप पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी तालुकास्तरीय समितीकडे पाठवला जाईल। 5. कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार? जर तुम्ही तुमची केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण व सबमिट केली तर पुढील अवघ्या 48 तासांच्या आत शासनाकडून कर्जमाफीची निश्चित रक्कम थेट तुमच्या संबंधित कर्जखात्यात जमा केली जाईल। 6. वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची नोंद। ज्या वयोवृद्ध किंवा वृद्ध शेतकरी बांधवांच्या हातांच्या बोटांचे ठसे थंबप्रिंट्स बायोमेट्रिक मशीनवर मॅच होत नाहीत किंवा येत नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या केवायसी प्रक्रियेबाबत शासन कोणता नवीन पर्याय किंवा तोडगा काढते याबाबतचे नवीन अपडेट्स लवकरच जाहीर केले जातील।